तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हणजे ग्रूमिंग डे. तर आम्ही निघालोय ग्रूमिंग करायला, म्हणजे माझी नाही याची. तर मी इच्छा आहे. मागील ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवला होता की बॉडी पण वाढलेली आहे. बॉडी बॉडी ह्याची दाढी 2 दिवसात वाढते. किती मेंटेनन्स आहे ना, माझ्यापेक्षा जास्त मेंटेनन्स आहे याचा. ऐसा कुछ नहीं होता. मेंटेनेंस जो बढ़ जाती है दाढ़ी. बाल बढ़ना चाहिए तो दाढ़ी बढ़ती है. अब क्या ही करेंगे. इसलिए हम लोग अभी जा रहे हैं. म्हणजे आता आम्ही चाललोय जाळी खरायला. 3दा गेलो काल मी. ही नव्हती पण मी 3दा काल कटिंग करायला गेलो आणि 3हीदा गर्दी होती. म्हणून आज आम्ही चाललोय. मैं अभी मेरे बीबी को लेके जाऊंगा. उनको बताता हूँ मैं. वो तेरे बीवी को पहचानते हैं. तू जब पहली बार वहाँ गया था तो उन्होंने यही पूछा था आप उसके हस्बैंड हो क्या. बाजे जैसे बाल हो गए हैं जिनको आज मैं काटूंगा. ठीक आहे बेडू. तर आम्ही तिथून परत दुसऱ्या जागी पण जाणार आहोत. ते तिकडे जाऊन बघू. आज आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. विसरलास. पेंटिंग करायची आहे. पेंटिंग. येस. आज आम्हाला पेंटिंग पण करायची आहे. लेट्स गो देन. चलो बाय बाय. बेडू सलून मध्ये. बाय बाय. कितने दिनों बाद धूप आई ना. बहुत दिन बाद धूप आई है. बहुत दिनों बाद धूप आई यार. मीटिंग करने आता हूँ तभी धूप आती. नहीं, पर इतने दिन से कंटिन्यू बारिश थी. फाइनली धूप आई और फाइनली हम पहुंच गए हैं अपने सैलून. लेट्स गो. येस. सो फाइनली आम्ही सलून मध्ये आलेलो आहोत. हमको कराने है बाल कट, हेयर कट, ट्रिमिंग और पता नहीं. वन थिंग ओनली ना. हाँ तो ठीक है ना. बाल कट, हेयर कट और 2-3 बार आने के बाद भी शायद पैक था. अभी देखते हैं खाली है कि नहीं है. खाली है. फाइनली खाली है. काय काय करणार आहेस तू ग्रूमिंगच्या नावावर. बस ये करूँगा और कुछ नहीं करूँगा. तुझी दाढी माहिती आहे अशी पांढरी काळी केस पांढरे काळे. मिस्टर बजाज हूँ मैं. मिस्टर बजाज. लेट मी झूम इट. ओ माय गॉड. सफेद काली ऐसी दाढ़ी मुझे रहेगी. कसं वाटतं. काय झोप येत आहे का. नाही झोप नहीं आ रही मेरे को. फिर तुला बघून असं वाटतंय तुला झोप येते म्हणून. ये जो सीट है ना, इस सीट में नींद आती है. ये बात तो सही है. सीट पर नींद नहीं आती. तर मी म्हटलं होतं तसं माझं 5 मिनिटात झालं आणि ह्याचं अजून चालूच आहे. समय लगता है हम लोग. ओह माय गॉड. लड़कों को समय लगता है लड़कियों को नहीं लगता है. वाओ व्हाट अ लॉजिक. सो आम्ही मगाशी सांगितलं होतं की सलून सोबत अजून एक काम करणार आहोत. आता सलून वगैरे झालं आणि आता आलोय ते काम करायला. माझ्या डब्या बघून समजलं असेल काय काम आहे ते. आम्ही घरचा कबोर्ड आज पेंट करणार. तर तो कवर्ड ऍक्च्युली टिपिकल ब्राऊन कलर मध्ये आहे. तो जेव्हा बोरिंग वाटतो आणि जर आपण असं थोडं फंकी पॉप कलर ऍड केले ना घराला तर फ्रेश उठून दिसतात. म्हणून आम्ही विचार केला की त्याला पेंट करूया आणि हार्वेस्ट ग्रीन कलर सिलेक्ट केलाय. सो दिस ट्राय अँड एरर. बघू जर छान झालं तर ठीक आहे ना. तर मला परत येऊन दुसरा कलर घेऊन. सो आय थिंक तो चांगलाच टर्न होईल. सो फायनली असा हा सेटअप आम्ही केलेला आहे. न्यूजपेपर खाली लावून त्याला चिकट पट्टीनी सेक्युअर केला आहे आणि कबर्ड आहे हा. Guys, सोबत कोएक्टर आलेला विचार आहे. करत असेल की हे या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करत आहे. तर हे अंगण धुवायचे, सॉरी पुसायचे. तर हे आम्ही यूज करणार आहोत क्लीन करायला. काढते तू त्या साईडने कर मी या साईडने करते. तर आम्ही हे बेबीची ढुंगण धुण्याचे आम्ही इसकी ढुंगण पोचते. सॉरी ढुंगण पोचने के थे नाही. बघा आमच्याकडे ना वो नहीं था. वो जो होता है जिसपे रोलर ऐसा ऐसा करते हैं. सुपड़ी. सो ही सुपड़ी मी यूज करणार आहे. इसको बोलते हैं देसी जुगाड. हे बघ निघत आहे. तितका निघत आहे रे तो. आता हे साईडचं म्हणते ना जिथे चिकट उतना तो निकल रहा है. त्या साईडने पण घास मिल्का घास. मैंने मेरा वाला कहाँ रखा. मला काय माहिती. ठीक है ना. माय गॉड. सो अगर तो हैदराबाद ये- वापस आने का प्लान कर रही है हाँ तो तू ये लेके चले जाना अपने. तो मैंने इसको नया बना दिया है. देखो इसमें रहते हैं हमारे सामान औजार.
अबुजार अबुजार. तू हे सगळं साफ करायला तुला दिलं होतं, फक्त इतकं केलं बोला की हो नाही राहा आणि डायरेक्ट पेंट घेऊन बसला. असे मागे वगैरे किती डस्ट अरे मिक्स कर रहा ना मैं. मग हे डस्टिंगचं काम तुला होतं बघ, मागे किती कचरा आहे. Right. बस तू मैं चेक कर रहा था तुझे आता है कि नहीं. हिला पण आल्या पाहिजे ना काहीतरी काम. बघ किती डस्ट आला. आला का? बघ उडत आहे. माय गॉड. ऐसीच करती है, ऐसीच करती है. एक काम नीट करत नाही. उनको पता है मैं सारे काम अच्छे ही करता हूँ. हमारे औजार रेडी है. प्लीज आपण आधी आतमधलं करू. लेट मी सी हाऊ इट्स लुकिंग. अरे बापरे, कॅमेरा मध्ये तर हा खूप विचित्र कलर दिसतोय. मीन्स दिखाई दे. काय हरा. ओह माय गॉड, हमने इसको क्या बना डाले. हरा हरा. असा छान दिसत आहे, त्याला डबल कोट केला छान दिसेल तो. भाई पण तो तिथे साहब. असा वेगळा दिसत आहे. हाँ ना, पुराने जमाने की अलमारी बनाए हमने इसको. पुराने जमाने की अलमारी नहीं. और देवेनी, और देवेनी. हम्म. हमने तो अपना इंट्रोडक्शन ही नहीं दिया कभी ब्लॉग में. वो भी एक कर लेंगे सेशन. कब? इतने सारे ब्लॉग जाने के बाद. हॅलो, मेरा नाम है लोकेश आणि ही आहे देवयानी आणि आणि मी तुम्ही आहे- बघत आहात. नाही तू परत बोल. ये मेरा नाम है लोकेश माझं नाव आहे लोकेश. आणि मी आहे देवयानी लोकेशची बायको. ठीक है कंटिन्यू कर. कितना पुराना वाला जोक मारे. मेरे हाथ पे तो पूरा उड़ चुका है यार. हाथों चेहरों सब भरा दी इसने. पता नहीं क्या कर रही, कलर कर रही की खुद को कलर कर रही है. तो काय रे, स्वतःला कलर करतायस का कबडला कलर करतायस. नाही करायचंय. जास्त केलंस ना हा तुझ्या चेहऱ्यावर फिरवेल. जस्ट शट अप. कहाँ से सीख के आए जस्ट शट अप. 4-5 दिन से सुन रही हूँ बहुत. शिकलाय कुठेतरी, शिकवते मला कोणतरी. घेऊ इथे दुसरा पॅच. आता मी बघून येतो दुरून की माझी अलमारी कशी दिसत आहे. नाईस यार, नाईस, व्हेरी नाईस, पण अजून एक पॅच केला पाहिजे. नाईस. बघ. पण अजून एक लावूया आपण. येस, पण माझ्या मते तरी असं वाटत नाहीये की लावला पाहिजे. नाही नाही लावला पाहिजे. हे बघ. आधी सुकू दे. हे बघ इथे थोडं लाईट आहे, इथे थोडं डार्क आहे, सो ते पूर्णपणे कव्हर नाही झाले, तर आपण अजून एक पॅच घेऊ. ओके. आमच्याकडे पेंटिंगचे क्लासेस केले जातात. तुम्हाला जर यायचे असेल तर तुम्ही येऊ शकता. तुम्हाला हे बघून तर कोणीच घेणार नाही ऍडमिशन. येस. पण नाईस, आता ते छान दिसत आहे. काढू का? सो गायजांनू, कसं वाटतंय आमचा कबड. सी इथे ना 2 टाइप ऑफ पीपल असणार, ज्यांना हे आवडणार आणि एक ज्यांना नाही आवडणार. सो इट्स बेस्ड ऑन द पर्सनल चॉइसेस. यस, आणि ये तो हमने ऐसे ही किए हैं. नाही पण ही आय लाइक इट. हाँ, मुझे पसंद आया. घरात काही ना काही असं चेंज करत राहिलं ना तर आपल्याला पण छान वाटतं. येस, नवीन वस्तू येस, अपडेट करत राहिलं तर येस. छान वाटतं. मी ऍग्री करते तुला. हा टी शर्ट पुसायचा फेकायचा नाहीये जे मला हात पुसतोयस. मला वाटलं तुझ्या फेकायचे असेल. मस्त पाऊस पडतो आहे आणि आमचा गॅस संपलेला आहे. पाऊस आणि गॅसचा काय संबंध? कॉफी चहा काहीतरी मिळाला असता ना, म्हणून म्हटलं फ्रेश पिऊया ना. फ्रेश पिऊया आपण. कोई बोले या ना बोले, अर्नो जरूर हंसेगा और बोलेगा ये क्या कर दिए चाचू तुमने. अर्नो को बहुत अच्छे से जाने. अरे नो भैया, नहीं बोलता मेरा भाई कुछ भी. मेरा भाई अच्छा लगता है मुझे ऐसे, पता है ऐसे दिवाली में पेंटिंग कराओ या फिर कुछ ऐसे इवेंट रहता है पेंटिंग कराओ, घर की साफ सफाई निकालो. आई लव इट. तुमच्याकडे जर कोणालाही पेंट करायचे असेल तर माझ्या नाही नाही बायकोला पेंट करायचं असेल तर नाही, पण असं काही तुम्ही रेनोव्हेशनचं काम करत असणार आहे किंवा काय असणार तर लेट मी नो. आय विल कम अँड व्हिजिट.
ठीक है, बताओ इसको, ये आ जाएगी किसी के घर में अगर पेंटिंग गिंटिंग करना रहेगा तो. ती उधळवत आहे पूर्ण माझ्या अंगावर. उधळवत म्हणजे समजते का तुम्हाला? सगळं समजते त्यांना, फक्त लोक बोलत नाही. हम्म. बोला रे, शुद्ध मराठी बोलतात. बोला रे, काही नाही हो. कशी भी बोला पर बोला, है का नाही? हो का नाही हो? हो गा. काय You should ढमका also ढमका. do these activities. ह्याच्याने ना तुमचं कम्युनिकेशन बिल्ड होतं, तुमचं बॉन्डिंग बिल्ड होतं, रिलेशनशिप असं एंटरटेनिंग राहतं. हे बघा, आपल्या व्हिडिओतून आपण नेहमी एक मेसेज दिला पाहिजे लोकांना, असं मला वाटतं. झगडे पण कर. हे बघ, झगडे नाही होणार तर कसं वाटणार? झगडे नाही होणार तर प्रेम कसं वाटणार मला सांग. मुझे लगा आवाज नहीं गई होगी तुझे. मुझे सब सुनाई देता है. ये अंधी नहीं है, इसे सब सुनाई देता है. मैं शादी के पहले घर पे दिवाली वगैरह के टाइम पे मी कुंड्या पण पेंट करत होती मस्त घेऊन बाहेर. बघताय काय बबनरावजी अवारी तुमची पोरगी अशी म्हणत आहे, ही करत होती खरं मध्ये? मीना ताई तुम्ही पण सांगा, कमेंट मध्ये सांगा मीना ताई. बताएंगे वो मैं करती थी करके. हो का? या वेळेस येणार आहे हा तुमच्या घरी हे पेंट करायला. तुझ्या घरी म्हणजे काय, माझं घर आहे ते. जर एशियन पेंट आम्हाला बघत असेल तर बघा, आम्ही तर तुमची आम्हाला ब्रँडिंग 5 करतो. लिटरचं काहीतरी पाठवून द्या. 5 लिटरच्या पाठवून द्या आम्हाला पेंट रे. आता तो ऍक्च्युली असा कलर दिसतोय जसा मला हवा होता. वाव, आय एम लव्हिंग इट. तुला माहितीये आपलं ट्रान्सफॉर्मेशन सक्सेस झालंय. सक्सेस. रियली? येस. फक्त इथे इथे करशील. अब अच्छा लग रहा है. कैसा लग रहा है? कैसा लग रहा है? नाइस. हमने इसका हुलिया ही बदल दिया. मामा मास्क, मामा चलते तो मास्क, मामा रुकते तो मास्क, मामा मास्क. थँक यू गाइज. इट्स नॉट द टाइम, कारण की पेंट तिकडे तिकडे लागणार. प्लीज. खारट आहे. पसीना आहे. खारटी. पसीना आहे. तसं मी तिकडे आणते उचलून. ब्रशची कमी असल्यामुळे मी माझ्या मेकअप मधला ब्रश काढलेला आहे आणि ह्याच्याने मी आता ते होल्स जे आहे ते फिलअप करणार आहे. बिकॉज फिनिशिंग मॅटर्स. मित्रांनो, जर तुमच्या हाताला हे सगळ्या गोष्टी लागल्या असतील तर याला काढण्यासाठी एकच उपाय. जो तारपीन तेल तुम्ही कलर मध्ये टाकत आहात ना, उसी तारपीन तेल से हात धो लो तो तुम्हारा पूरा हात का कलर निकल जाएगा. मिळाले. माझे हात साफ झालेले आहेत बघा बघा, आणि मी पण आलेला आहे सगळे काम करून. हा, तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा हा डेकोवर DIY. DIY ब्राऊन टू ग्रीन. सो आता बघा, हे फायनल आमचं पूर्ण आम्ही जे केलं आतापर्यंत या साईडने तुम्ही बघितलं नसाल, सो मी तुम्हाला या साईडने पण दाखवतो. बघा, छानपैकी आम्ही याला पेंट केलेलं आहे. हॅलो, मी पुन्हा आलोय. पुन्हा मस्तपैकी झोप घेतली. बाहेर पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे. पाऊस सुरू आहे. अचानक थांबला हुआ. अचानक हमला हुआ. आम्ही मस्त पेंटिंग केली. आमचे कबोर्ड छान पैकी पेंट केलेला आहे. तुम्ही बघितलेच आहात ते सगळं. उसके बाद हम सो गए, हम थक गए थे आणि आता उठलो आणि हमारे पास अभी गैस तो है नहीं, तो कुछ कर नहीं सकते थे. तो आता आम्ही जे मिल्स, आम्ही क्या बोलते इसको, चालेल. तर ऍक्च्युली म्हणजे अगोदर आम्ही ना असं मील प्रिपरेशन करून ठेवत होतो वीकली, बट मग ते मध्ये आमचं रुटीन डिस्टर्ब झालं आणि मग ते परत बंद झालं. तर कधी करत होतो कधी नाही. बट आता आम्ही ठरवलं की पुन्हा आपण चालू करूया ही प्रोसेस. येस. आणि एनिवे आता गॅस नाहीये तर हे आम्हाला इझी पडलं आहे, म्हणजे आमचं काही अडत नाहीये. तर आम्ही असं सगळं प्रिपरेशन म्हणजे दाखवते. तर कॅरेट आहे असं सगळं मी कट करून ठेवून देते वीक साठी कम्प्लीट. आणि मग रोज सकाळी उठून काही नाही, सकाळी संध्याकाळी फक्त ते व्हेजीस थोडं घेऊन, म्हणजे आपल्या प्रपोर्शनच्या हिशोबाने घेऊन बॉईल करायचे. आणि मग तुमच्या चॉईसनी प्रोटीन सोर्स पनीर, कधी अंडा किंवा कधी सोया वगैरे असं. आणि मध्ये मध्ये आम्ही स्प्राउट पण मिक्स करतो त्याच्यामध्ये. व्हेजीस कमी पडले तर मग स्प्राउट्स वगैरे टाकतो. तर अभी आलस भी नहीं आता, एक बार बना के रख लो तो फिर दिक्कत नहीं आता. हफ्त्याभराचं बनवून ठेवून द्या.
मग काही टेन्शनच नाही ना तुमचं. आणि 5-10 मिनिटं तुमचं जेवण बनवून Yes. आवरते, म्हणजे पटकन होते. एस्पेशली जे लोक वर्किंग आहे आणि ज्यांना डाएट वगैरे करायचं, ते इझी वे ऑफ मेंटेनिंग युअर डाएट आणि रोजचं जेवण. आणि असं बाहेर वगैरे ऑर्डर करणं पण मग ह्याच्याने अवॉइड करतो आपण, कारण की ऑलरेडी घरी भाज्या आहेत कट करून सगळं, तर काही लागतच नाही. फक्त उठा, बॉईल करा, ते पण इलेक्ट्रिक केटल आहे तर त्याच्यामध्येच आम्ही टाकतो सरळ. सो असं नाहीये की आम्ही लोक बिना, म्हणजे काय ऑप्शन नाही म्हणून आम्ही असं बॉईल करून खातोय. आम्ही युजली असंच खातो. आणि आता मी प्रेप करत होते तर म्हटलं की तुम्हाला पण आम्ही ढेरी दाखवतो, वाढली आहे माझी. म्हणजे तुम्हाला पण दाखवतो की जेणेकरून त्यांना करायचं असेल तर असं करून ठेवू शकता ते वीकली. सगळं असं वेगवेगळे डब्बे आहेत. तर एकाच्यामध्ये जसं कॅरेट टाकेल, दुसऱ्याच्यामध्ये बीटरूट टाकेल, मग शिमला मिर्च टाकेल, बीन्स टाकेल, आणि ऍडिशनल तुम्हाला ते काय आहे, एस्पॅगस काय ते Asparagus. मला ते कधी आठवत त्याचा नाही. गोष्टी खाया. गवत आहे, गवत. तर ते रिच इन फायबर राईट. हम्म. सो गवत खाया करो. ते सगळं असं टाकून ठेवतो. मग ज्यांच्या चॉईसनी जसं व्हेजेस टाकायचे तसं टाकतात. तो भीख मांगूंगा मैं. तुम प्लीज मुझे सब्सक्राइब करो यार. सब्सक्राइब करो. हाँ, अभी तो चाकू दिखाती है. बोल, मैं भी लग रहा हूँ. बोल तू बोल. नहीं, मैं ऐसा कोई गलत संदेश नहीं देना चाहती हूँ किसी को. हम प्यार से ही बोलेंगे कि सब्सक्राइब करो, कोई जबरदस्ती नहीं करेंगे, क्योंकि वी वांट जेन्युइन फॅन्स, जेन्युइन फॉलोअर्स, फॅन्स नाही, फॅमिली. फॅमिली फॉलोअर्स, मित्र. आपण जेन्युइन मित्र. आणि आपले सबस्क्रायबर छान झाले तर आपण त्यांना भेटायला जाऊ. मैं आऊंगा दोस्तों मिलने आपसे. इधर से भी आऊंगा, इधर से भी आऊंगा, हर जगह से आऊंगा, पर आऊंगा जरूर. तर असा होता आमचा आजचा दिवस. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. येस. आणि भेटूया तुम्हाला यानंतरच्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही आम्हाला प्रेम देत राहा आणि आमचं पण प्रेम तुम्हाला घेत राहा. तर हा काय असते. सो असंच प्रेम भरभरून तुम्ही आम्हाला देत राहा. आम्ही तुमच्यासाठी छान ब्लॉग्स आणू. तुमचा शनिवार रविवार खूप छान करू. प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. आणि तुमची जे फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत, त्यांना पण त्यांना पण तुम्ही सांगा की आमच्या चॅनलला फॉलो नक्की, सॉरी सबस्क्राईब नक्की करा. हो जाता है भैया, नए नए में फॉलो सब्सक्राइब. अब जान लेगी क्या? ये क्या था. अरे फॉलो बोलना है, सबस्क्राईब बोलना असं म्हणत आहे मी. चला तर आम्ही हे सगळं करतो. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, थँक्यू फॉर लव्हिंग. सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा लोकेश विथ दिव्यानी. टाटा.